आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे। आता मिळणार शेतकऱ्यांना दिलासा। मुख्यमंत्री साहेबांनी सर्वात मोठा निर्णय जाहीर केलेला आहे। पीक विम्याचा दुसरा टप्पा आता लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार। तर नेमकं पीक विम्याचा दुसरा टप्पा कधी जमा होणार तेच आपण या ठिकाणी पाहून घेऊया। सर्वात मोठा निर्णय शेतकरी बांधवांसाठी घेण्यात आला आहे। लक्षामध्ये घ्या, उद्याच तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होणार। सर्व शेतकरी बांधवांना अतिशय आनंदाची बातमी मिळाली आहे। बघा, काल नरेंद्र मोदी साहेब व देवेंद्र फडणवीस साहेब यांची महाराष्ट्रामध्ये एक बैठक पार पडली होती। त्या बैठकीच्या दरम्यान निधी मंजूर झाला असून आता उद्याच तो सर्व शेतकरी बांधवांना मिळणार। परंतु लक्षामध्ये घ्या, मुख्यमंत्री साहेबांनी एक सर्वात महत्त्वाची अट घालण्यात आलेली आहे। त्या अटीमुळे सर्व शेतकरी, लक्षामध्ये घ्या, सर्व शेतकरी जवळपास अपात्र देखील घोषित होऊ शकतात। त्यामुळे तुम्हाला तात्काळ एक महत्त्वाचं काम करायचे आहे व तात्काळ ही 2 कागदपत्रे जमा करायची आहे। तेव्हाच तुमच्या खात्यामध्ये रक्कम हस्तांतरित करण्यात येणार आहे। आता तुम्हाला कोणती 2 कागदपत्रे जमा करायची आहे व कोणते महत्त्वाचे काम करायचे आहे। आता बघा, पीक विमा कधी मिळणार ही बातमी पेपरला चाललेली आहे। आता काय म्हणलेले आहे देवेंद्र फडणवीस व काय म्हणलेले आहे नरेंद्र मोदी, चला तर तो पेपरच्या एकदा पाहून घेऊया आणि जाणून घेऊया की नेमकं काय आहे न्यूज। तर शेतकऱ्यांना महत्त्वाची बातमी म्हणजे की मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशानंतर आता तातडीने अंमलबजावणी होणार आहे। यापूर्वी फक्त शेतकऱ्यांना 5 किंवा 7 हजार रुपये पीक विमा मिळाला होता। तो पण काही शेतकरी बांधवांना मिळाला होता तर काहींना मिळाला नव्हता। परंतु आता लक्षामध्ये घ्या, आता परिस्थिती बदलली आहे। काल लक्षामध्ये घ्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तुम्ही पेपरच्या ठिकाणी पाहू शकता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी बघा यांच्या झालेल्या बैठकीमध्ये एक महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला असून त्यानुसार पीक विमा आता थेट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। तर बघा, तात्काळ त्यांनी बँकांना देखील तसे आदेश दिले आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना आज खऱ्या अर्थाने कसल्याही परिस्थितीमध्ये पीक विमा मिळणार आहे। तर बघा, 75% अग्रिम पीक विमा तर 2 टप्प्यामध्ये याचे वितरण करण्यात आलेले आहे। म्हणजे की लक्षामध्ये घ्या, पहिले जो 25% अग्रिम मिळाला होता तो तर काहींना मिळाला व काहींना नाही। परंतु आता जो 75% अग्रिम पीक विमा मिळायचा आहे त्याच्यामध्ये पण 2 टप्पे करण्यात आलेले आहे। लक्षामध्ये घ्या, आता पहिल्या टप्प्यामध्ये 18 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। लक्षामध्ये घ्या, आणि पुढील 2 दिवसानंतर, लक्षामध्ये घ्या, पुढील 2 ते 3 दिवसानंतर पुन्हा 18 जिल्ह्यांची यादी येणार आहे। म्हणजे की टोटल 36 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून पीक विमा मिळणार आहे। आता लक्षामध्ये घ्या, 75% अग्रिम पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी खूप प्रतीक्षा केली होती। परंतु आज अखेर शेतकरी बांधवांना मदत मिळणार ही खरंच शेतकरी बांधवांसाठी अतिशय खुशखबर आली आहे। बघा, आता 75% अग्रिम पीक विमा शेतकऱ्याला मिळणार असा मोठा निर्णय शासनाने घेण्यात आला आहे। बघा, आता सरकारमार्फत जिल्ह्यांची यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे। बघा, आता जर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला सुद्धा आता 100% फक्त आणि फक्त याच 18 जिल्ह्यामध्ये तुम्हाला रक्कम हस्तांतरित करण्यात येणार आहे। तर उर्वरित जिल्ह्यांचं काय, राहिलेल्या जिल्ह्यांचं काय, तर लक्षामध्ये घ्या, जे काय राहिलेले जिल्हे आहे त्यांना येत्या 3 दिवसामध्ये पीक विमा मिळण्यास सुरुवात होईल। परंतु आज या यादीमध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर बघा, तुम्हाला नक्कीच या ठिकाणी रक्कम हस्तांतरित करण्यात येणार आहे। आता बघा, हे नक्की पाहून घ्या, कारण जर या यादीमध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला देखील आज कसल्याही परिस्थितीमध्ये 100% फक्त या 18 जिल्ह्यामध्ये रक्कम मिळणार। परंतु लक्षामध्ये घ्या, पीक विमा मिळण्यासाठी तुम्हाला सर्वात महत्त्वाचे काम देखील करावे लागणार आहे। बघा, चला तर मग शेतकरी बांधवांनो, पाहून घेऊया की नेमकं तुम्हाला कोणते काम करायचे आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला तातडीने 2 कागदपत्रे जमा करावी लागणार आहे। बघा, 3178 कोटी रुपये नुकसान भरपाई पीक विमा मंजूर केला होता, परंतु शेतकरी बांधवांना मिळाला नाही। बघा, आता तुम्हाला 75% अग्रिम पीक विमा 100% तुमच्या खात्यामध्ये मिळणार आहे। महाराष्ट्रामधील शेतकरी बांधवांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे। म्हणजेच राज्य सरकारने बघा 3178 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर केला होता आणि शेतकऱ्यांना खूप प्रतीक्षाही केली होती, परंतु शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा आला नाही।
परंतु आता लक्षामध्ये घ्या, तुम्हाला तात्काळ पीक विमा येणार, परंतु तुम्हाला 2 कागदपत्रे जमा करावी लागणार आहे. आता ते कोणते 2 कागदपत्रे आहे ते आपण पाहूनच घेऊया. तत्पूर्वी जाणून घ्या त्या 18 जिल्ह्यांची यादी आपण सर्वप्रथम पाहून घेऊया. आता लक्षामध्ये घ्या, काहीच शेतकरी बांधवांना पहिला टप्पा म्हणजे की 25% अग्रिम मिळाला होता. आता उर्वरित रक्कम म्हणजे की 75% शेतकरी बांधवांना रक्कम आता मिळणार. बघा, शेतकऱ्यांना पहिला टप्पा जो काय मिळाला होता तो या ठिकाणी खूप कमी प्रमाणात मिळाला होता, तर तो काही शेतकऱ्यांना मिळालाच नव्हता. परंतु आता उर्वरित रक्कम ही लवकरच सर्व शेतकरी बांधवांना मिळणार असल्याची माहिती स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिली आहे. तुम्हाला आता उर्वरित रक्कम 2 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. परंतु या ठिकाणी तुम्हाला जिल्ह्यांची यादी सुद्धा पाहणे अत्यंत गरजेचे असणार आहे. शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, पीक विमा नुकसान भरपाई. बघा, शेतकरी बांधवांनी जी वाट पाहिली होती, बघा त्या वाटेच्या माध्यमातून आता नेमकं किती भरपाई मिळणार शेतकरी बांधवांना, हा सर्व शेतकरी बांधवांचा प्रश्न होता. आता शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, हवामान बदलामुळे पावसामुळे भरपूर शेतकरी बांधवांचे अति प्रमाणामध्ये नुकसान झाले होते, परंतु त्याची भरपाई शेतकऱ्याला मिळाली नव्हती. बरेचसे आंदोलनही झाले, त्यानंतरही शेतकऱ्यांना या ठिकाणी मदत मिळाली नाही. परंतु आज अखेर का मदत मिळत आहे त्याचे देखील कारण या ठिकाणी जाणून घ्या. कारण नाही का, बघा एका मंत्र्याकडे या ठिकाणी स्वतः शेतकऱ्याचे लक्षामध्ये घ्या, शेतकऱ्याचे बोलणे झाले होते. त्या बोलण्यामध्ये त्यांनी पीक विम्याचे असे महत्त्वाचे काय बोलले होते व रिपोर्टर्स देखील या ठिकाणी पत्रकारांना प्रश्न विचारित होते. म्हणजे की लक्षामध्ये घ्या, त्याच्याच माध्यमातून आता शेतकरी मित्रांना हेक्टरी 13,000 रुपये प्रमाणे मदत त्यांच्या खात्यामध्ये मिळणार आहे. आता ही महत्त्वाची अपडेट शेतकरी मित्रांनो, पीक विम्याचा जो काही पहिला टप्पा होता त्यामध्ये शेतकरी बांधवांना रक्कम या ठिकाणी कमीच मिळाली होती, परंतु आता टोटल 13,000 रुपये हेक्टरी प्रमाणे रक्कम शेतकऱ्याला मिळणार आहे. आता जाणून घ्या, बघा तुम्हाला ही मदत कशी मिळणार. ही रक्कम डीबीटी डायरेक्ट डेबिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यासाठी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचं काम करावं लागणार आहे. हे महत्त्वाचं काम केलं तरच तुम्हाला हा पीक विमा मिळणार आहे. आता हे काम कोणतं आहे लगेच आपण सांगणार आहोत. बघा, परंतु शेतकरी बांधवांनो त्याआधी जर तुम्ही आतापर्यंत आपल्या व्हिडिओला जर एक लाईक ठोकलं नसेल तर एक लाईक ठोकून टाका, कारण की अशाच प्रकारच्या सत्य बातमी तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्हाला या चॅनलला लाईक करावं लागेल. बघा, म्हणजे की तुम्हाला सर्व प्रकारच्या न्यूज आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मिळून जातील. बघा मित्रांनो, हा पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी एक अतिशय महत्त्वाचं काम तुम्हाला या ठिकाणी करावं लागणार. आता आपण लगेच एका मिनिटांमध्ये जिल्ह्याची यादी या ठिकाणी पाहून घेऊया. तर शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. बघा लक्षामध्ये घ्या, महाराष्ट्रामधील सर्व विभागांमध्ये आता लक्षामध्ये घ्या, सर्व विभागांसाठी वेगवेगळी रक्कम हस्तांतरित करण्यात येणार आहे. परंतु आपण जिल्हा यादी पाहून घेऊया. शेतकरी बांधवांनो, प्रत्येक विभागातील शेतकरी बांधवांच्या विशिष्ट गरजा लक्षामध्ये घेऊन शेतकरी बांधवांना पीक विमा मिळणार आहे. आता लक्षामध्ये घ्या, यातील पहिला विभाग आहे तो म्हणजे की नाशिक विभाग. आता बघा शेतकरी बांधवांनो, नाशिक विभागामध्ये जर तुम्ही असाल तर तुम्हाला देखील मदतीचा काही भाग आता या ठिकाणी मिळणार आहे. आता लक्षामध्ये घ्या, काही भाग म्हणजे काय 75% अग्रिम पीक विमा मंजूर झाला आहे, तर प्रत्येक विभागांसाठी वेगवेगळी रक्कम मंजूर झालेली आहे. आता बघा, द्राक्षाची निर्यात या भागामधून मोठ्या प्रमाणात होत असल्याने अवकाळी पावसामुळे द्राक्षांचे नुकसान झाले होते. तर नाशिक विभागामधील जेवढे खेडेपाडे असतील त्यांचा देखील समाविष्ट करण्यात आलेला आहे. आता बघा, पुणे आणि अहमदनगर बघा आणि सोलापूर हे जे काही जिल्हे आहे या जिल्ह्यामध्ये पण या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून रक्कम हस्तांतरित करण्यात येणार आहे. आता शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, या भागामध्ये या ठिकाणी आतापर्यंत भरपूर नुकसान या ठिकाणी झाले आहे. बघा, अहमदनगर सोलापूर जे काही जिल्हा आहे या विभागामध्ये सरकारच्या माध्यमातून आता कसल्याही परिस्थितीमध्ये रक्कम जमा होणार आहे. आणि सोबतच बघा, जो काय कोल्हापूर विभाग आहे, कोल्हापूर विभागामध्ये पण या ठिकाणी मदत मिळणार आहे. आता शेतकरी बांधवांनो बघा, कोल्हापूर विभागामध्ये ज्वारी, हरभरा यासारख्या पिकाचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते, त्याची मदत आता सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे. आता बघा, तसेच सातारा आणि सांगली बघा या भागामध्ये पण मदत दिली जाणार आहे, अशी महत्त्वाची माहिती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी मिळाली आहे. आता शेतकरी बांधवांनो, काही शेतकरी बांधवांचे ऊस उत्पादक शेतकरी आहेत, म्हणजे बघा ज्यांनी ऊसाची लागवड केलेली आहे अशा शेतकरी बांधवांना थोड्याशा कमी प्रमाणामध्ये रक्कम मिळू शकते. म्हणजे की लक्षामध्ये घ्या, ऊसाचे या ठिकाणी नुकसान कमी प्रमाणामध्ये होत असते.
ऊसाचे उत्पादन कमी प्रमाणामध्ये होत असते. आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, छत्रपती संभाजीनगर विभाग म्हणजे की बघा त्या छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये औरंगाबाद, जालना आणि बीड सारख्या परिसराचा समावेश होतो. म्हणजे की तेथे देखील सरकारच्या माध्यमातून रक्कम मिळणार आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या. आता औरंगाबाद या ठिकाणी बघा, औरंगाबादचं दुसरं नाव म्हणजे की छत्रपती संभाजीनगर, येथे देखील रक्कम या ठिकाणी मिळणार आहे. आता बघा येथील कपाशी आणि सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते. तसेच बघा लातूर विभाग, बघा लातूर विभागामध्ये लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी या भागांमध्ये पण सरकारच्या माध्यमातून मदत दिली जाणार अशी महत्त्वाची माहिती सरकारने दिलेली आहे. आता शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घे, सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ या भागांचा, या जिल्ह्यांचा पण समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे की बघा आता जर तुम्ही अमरावतीमध्ये जर शेतकरी असाल बघा तर तुम्हाला देखील मदत मिळणार. बघा नागपूर जो काय आता विभाग आहे बघा, भांडारा, गोंदिया, गडचिरोली या भागामध्ये देखील सरकारच्या माध्यमातून रक्कम दिली जाणार अशी महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे की तुम्हाला तात्काळ 2 कागदपत्रे जमा करावी लागणार, तेव्हाच ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा होणार. आता बघा नागपूर जो काय विभाग आहे, नागपूर विभागामध्ये पण सरकारच्या माध्यमातून रक्कम मिळणार आहे. आता लक्षामध्ये घ्या शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने उर्वरित जिल्ह्यांना लवकरच रक्कम या ठिकाणी देण्याचे ठरवलेले आहे. आता शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, पीक विम्याचा पहिला टप्पा अत्यंत कमी या ठिकाणी मिळाला आहे, परंतु दुसरा टप्पा या ठिकाणी पहा शेतकरी बांधवांनो, दुसऱ्या टप्पा जी काही रक्कम आहे ती सर्वात जास्त तुम्हाला मिळणार आहे. बघा हेक्टरी 13,000 रुपये प्रमाणे रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे प्रशासनाने व्यक्त केले आहे. तर शेतकरी बांधवांनो पहा तुम्हाला सोबतच एक महत्त्वाचे अपडेट. आता तुम्हाला बघा सर्वात महत्त्वाचे 2 कागदपत्रे जमा करायची होती, ती म्हणजे की तुम्हाला सर्वात प्रथम तुमचे पासबुक व या ठिकाणी तुमचे आधार कार्ड नेऊन बँकेमध्ये KYC करून घ्यायचे आहे, तरच तुम्हाला हा पीक विमा मिळणार आहे. अन्यथा तुम्हाला पीक विमा मिळणार नाही अशी महत्त्वाची माहिती सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे. उर्वरित रक्कम लक्षामध्ये घ्या 2 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये 75% अग्रिम जमा होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. आता शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाची एक अपडेट जाणून घ्या. व्हिडिओचा सर्वात शेवटचा पॉईंट हा जर तुम्ही पाहायचं विसरला तर तुम्ही पीक विम्यापासून वंचित देखील राहू शकता. तर बघा हा पॉईंट असा आहे की अनेक दिवसांपासून यूट्यूबवर अफवा सुटलेली आहे की 60,000 रुपये हेक्टरी प्रमाणे मदत मिळणार. आता बघा सर्व शेतकरी बांधव गोंधळात पडलेले आहे की नेमकं 60,000 रुपये रक्कम भरपूर आहे, परंतु बघा शेतकरी बांधवांनो सरकार 60,000 रुपये कसे देणार हे सर्व शेतकऱ्यांना कळलं पाहिजे. टोटल 13,000 रुपये हेक्टरी प्रमाणे मदत मिळणार अशी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कोणत्याही प्रकारे 60,000 रुपये हेक्टरी प्रमाणे मदत मिळणार नाही हे लक्षामध्ये घ्या. कसल्याही प्रकारच्या अफवांना बळी पडू नका. जे काय सत्य अधिकृत अशी माहिती आहे त्या या ठिकाणी चॅनलला लाईक करा. धन्यवाद.